फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये। आणि आता सकाळचे 8 वाजले आणि आता चहा झालाय सगळ्यांचा घेऊन। तर आत्तींनी आज मस्तपैकी गरमागरम पोहे बनवले नाश्त्यासाठी। हे बघा, मस्त पोहे बनवले। पिल्लू उठली ना? पिल्लू उठली ना? तर पिल्लू पण उठलेली आहे आणि लक्ष्मीचे पाऊल पण लावले आहे रात्री। मी तुम्हाला दाखवते। हे बघा, लक्ष्मीचे पाऊल लावले उंबऱ्यावरती। तर उंबऱ्यावरती लावावं लागतं ते, तर लावलेली आहे। आणि मी आज सकाळी रांगोळी पण काढलेली आहे। हे बघा, तुम्हाला दाखवते। कालच काढायची होती पण काल टाइम नाही भेटला, मग आज काढली मी। हे बघा, अगोदर मी लक्ष्मीचे पाऊल काढले दोन्ही साईडनी लक्ष्मीचे पाऊल काढून आतमध्ये स्वस्तिक काढलेले आहे। हे बघा, आणि त्यानंतर इकडे रांगोळी काढली आहे। तर छोटीच काढलेली, मोठी पण नाही काढली। शुभ दीपावली नाव काढले त्यामध्ये, आणि घाईमध्ये काढली कारण सगळे भरपूर कामं असतात, त्यामुळे थोडी घाईमध्येच काढली आहे। आणि तिकडं पण स्वयंपाक खोलीपाशी पण रांगोळी काढली मी थोडीशी। ते बघा, तिथं पण काढली आणि इथं पण काढलेली। हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये। तर आज पिल्लूचे म्हणजे शिवण्याचे साखरपानं वाटायचे, तुम्हाला माहितीच आहे। तर ते अगोदरच वाटायचे होते, पण मग नंतर ठरलं की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी वाटायचे असं ठरलं। तर मग आज लक्ष्मीपूजन आहे आणि म्हणजे शुभ मुहूर्तावर वाटावं लागतं ते। तर आज शुभ मुहूर्त आहे म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आज। तर आज वाटायचे शिवण्याचे तिचे साखरपानं वाटायचे नावकरी असल्याचे। तर चला, आवरून तर झालंच आहे आणि बाहेर आले सगळे पण, म्हणजे आत्यान आले सगळे आपण, आणि सविताई पण आले। तर तिचे साखरपानं पण वाटून घेऊ। आणि तुम्हाला माहीतच आहे शिवण्या नावकरी आलेली आहे। तर नावकरी आलेली असल्यावर तिचे साखरपानं वाटावं लागत्या। तर मग म्हटलं चला आज साखरपानं वाटायचे तिचेवाले, आणि त्यासाठी काल आत्याने पानं पण आणले आणि आज ठरलं फायनली तिचे साखरपानं वाटायची म्हणून। तर चला आज साखरपानं तिची वाटून घेऊ, आणि तिचं नाव पण ठेवावं लागतं साखरपानं वाटवायच्या दिवशी। तर तिचं नाव पण ठरवून ठेवलंय। तर तसं कागदपत्री तिचं नाव शिवण्या झालेलंच आहे। तर हे निक नेम आपण कसं म्हणतो टोपण नाव, तर हे तिचं ते राहील। तर चला, जे नावकरी असतं त्या नावकरीचं जे नाव असतं ना, तर त्या नावावरून नाव ठेवावं लागतं। तर तुम्हाला माहितीच आहे नावकरी कोण आलेली आहे, तर मामांची आत्या म्हणजे मावळण आत्या, हौसा आत्या त्यांचं नाव आहे। तर त्या आलेल्या आहे आणि मग त्या नावानुसारूनच तिचं नाव ठेवायचंय। तर चला, ह वरून तिचं नाव ठेवणार आहे आम्ही। तर ह वरून एवढे नाव नाही बरं का, युनिक म्हणजे नवीन। तर एक नाव आवडलंय तर ते ठेवणार आहे आम्ही तिचंवालं। तर चला आता सुरू करू। तिने मी ताट सजवलंय तिचंवालं साखरपानाचं। तर खाली गुलाबाची पाकळ्या टाकल्या आहे मी गुलाबाच्या फुलाच्या, त्यानंतर पानं ठेवली आणि साखर पण ठेवली आहे। तर चला आता आपण सुरू करू। काय म्हणती ती? हा का, ओळखी ती चेहरे लक्षात धरते। तर आले आत्या त्या पण, मी घेऊ का तिला? आता पिल्लूचं आवरून झालंच आहे। तर तिला मस्तपैकी असा ब्लॅक अँड व्हाईट कलरची फ्रॉक घातलेली आहे आणि ती किती खुश आहे ना। अरे बाबा, किती खुश आहे। तर पिल्लूला कडे पण घातलेले आणि तिला आज तोळबंद्या पण घातल्या। हे बघा, ड्रेसने एवढे दिसून नाही येते तिला, दोन्ही हाताला घातले, ह्या पण हाताला घातलेलं आहे। पिल्लू थांबडे, पिल्लू थांबा, दाखव तुझे, दाखव हातातलं दाखव। तर हे बघा, इकडं पण घातलेलं आहे तिला। हे बघा, इकडं पण घातलेलं आहे तिला हातामध्ये। तर दोन्ही हातांमध्ये तिला तर तिचं आवरून झालंय आणि तिला मस्तपैकी फ्रॉक घातलेली आहे, कडे पण घातलेली आहे तिला, आणि तिला तिच्या हातामध्ये तोळबंद्या पण घातल्या आहे। हे बघा, दोन्ही हातांमध्ये। तर फ्रॉकने एवढे दिसून नाही येते, तर इकडल्या पण हातात घातलेलं आहे, पण ती फ्रॉकने एवढी दिसून नाही येते। पायात तिला पट्ट्या पण घातलेल्या आहे। हे बघा, पट्ट्या घातलेल्या आहे पायामध्ये, पैंजण घातलेलं आहे। सायकल खेळाय का छुनछुन आवाज येतो, हा तेव्हा कसा आवाज येतोय। अरे बाबू, लय हसत आहे पिल्लू आज, लय खुश आहे पिल्लू।
हा तिला लावू घुगऱ्या पण लागत आमच्या पोराचे वाटायचे नंतर आज मान राहतो आज कसं पाहते पाहिली का शांत आहे ती त्रास नाही तिचा. पैसे गोळा करायचं काम आहे काय नाही भाऊ. प्रियांका काय करते म्हण ना साखर पान वाटी म्हणा पानं वाटीते ना. आज तुम्ही मला सांगितलं मी नसते म्हणले का. डबल एक घ्यावंच लागणार. परत बस तिचं नाव काय ठेवायचं. काय नाव ठेवायचं प्रियांका पुरीचं तिचं नाव का आता नाही ना हर्षदा ठेवायचं ना आधी पण तिचं नाव हर्षदा ठेवायचं ना हर्षदा ठेवायचंय. हर्षदा ठेवलंय तिचं नाव. हर्षदा ठेवलं ना निकनेम ठेवला अगं ती बाईने किती हसते हर्षदा नाव म्हणले. कायमची हस्ती राहील म्हणजे हर्षदा. हर्षदा कोण आहे हर्षदा निकनेम ठेवलं काय सविता तू परत बस. मान घेतो परत पुन्हा बसतो आणि मग तू खे कर तिला वाटत नेमकं काय करते. रडत पण नाही तर किती किती रडत काय लांब पोरं. प्रियांका काय करते हिची साखरपानं वाटायची आज त्यामुळे मग तुम्हाला बोलवलं आणि आता ते कार्यक्रम पण ठेवला साखरपानं वाटायचे तर आता पानं देते. काय नाव ठेवलं विचार ना. नाव काय ठेवलं तिचं नाव आहे का आता मामांची मावण आलेली ना ती आत्या हौस आत्या नाव होतं ते आत्यांचं. ते साखरी होतं ना आणि मग आहे ना हो बोलून तिचं नाव ठेवलं हर्षदा. हर्षदा हर्षदा बस सविता विचारला ठेवलं ना हर्षदा ठेवलं. हर्षदा मोठी निकनेम ठेवला हर्षदा. झालं का पहिलं तिचं नाव शिवानी आहे ना. तुम्ही लावलं का बरं का हौसा आत्या जर आता मग तरच दिलं बाई मी टिरी झुडझुड काढीन बाई हौसा आत्याच्या हात. हे करा ना तिला असं गुलाबाचं फुल बिल मला तर काही दिसा सुद्धा नाही. असं गुलाबाचं फुल चिकून भारी देतो एकूण नाही ओळखा दिसत. मला एवढ्याला पण लावून तसं कोणी लावलं नसतं आज. बरं झालं आपण आज. देणार राहील पिल्लूचा आज लक्ष्मीपूजन दिवशी साखरपान इकडे बाहेर करतात छानपैकी चहा पण झालेला आहे. झाला का नाही हे बाहेर घेऊन चल मस्त हवेशीर. हे बाहेर घेऊन हा घ्या चहा. राहता येत नाही पाय पार डोळे पार इकडे तिकडे करू करू पाहते कोण बोलत काय बोलत साऱ्यांकडे लक्ष दे. बाबा बाबा पुढे बाबा काय म्हणते.